वळूयात पुढच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला काटकसरीचं आवाहन केलंय। त्यानंतर भाजपच्याच काही नेत्यांनी मोदींच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली। मात्र काही नेत्यांनी मोदींच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसादही दिलाय। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात चक्क बुलेटवर स्वार होऊन आले। शिवाय मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे अंगरक्षकही दुचाकीनंच विधानभवनापर्यंत पोहोचले। मुख्यमंत्र्यांच्या मागे मंत्री आशिष शेलारही बसल्याचं यावेळी पाहायला मिळालं। प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिंबॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे। आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं। म्हणून मी आज या ठिकाणी मोटरसायकलने आलेलो आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये ताफे कमी करण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर आपण बघितलं काही मंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा या ठिकाणी वापर केला होता। त्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील इलेक्ट्रिक वाहनाचा काल वापर केला होता आणि त्यानंतर आज जे शपथविधी सोहळा आहे त्यासाठी मुख्यमंत्री थेट वर्षा निवासस्थानाहून विधान भवन या ठिकाणी बाईकने आलेले आहेत। आपण बघू शकता हीच ती बुलेट आहे। त्या बुलेटने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रवास केलेला आहे। त्याचबरोबर त्यांच्या मागे आपण बघतो आशिष शेलार हे बसले होते, कारण की या ठिकाणी दोन हेल्मेट आहेत। एक हेल्मेट जे मुख्यमंत्री यांनी घातला होता तर दुसरा हेल्मेट आहे ते मंत्री आशिष शेलार यांनी घातलेला होता। म्हणून आपण बघतो या ठिकाणी इंधनाचा बचत करण्यासाठी हा पर्याय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निवडलेला होता आजच्या दिवशी। पण या ठिकाणी आपण बघतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आजच्या दिवशी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून थेट विधान भवनामध्ये ते इलेक्ट्रिक वाहनामधून ते आलेले होते आणि या ठिकाणी जे पंतप्रधान यांनी आवाहन केलेलं होतं इंधनाच्या बचतीसाठी ते आव्हानाचं पालन या ठिकाणी केलं जात आहे। आणि त्यानंतर आपण बघतो अजून किती मंत्री या ठिकाणी या आव्हानाचं देखील पालन करण्यात आणि ताफा किती मंत्र्यांचा कमी होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। पण या ठिकाणी आपण बघतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंधनाची बचत म्हणून या ठिकाणी बाईकचा हा वापर केला होता, कारण की बाईक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही बचत करत असते आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून देखील या आव्हानाचं पालन करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत बाळेसह मनोज दायकर, जय महाराष्ट्र, मुंबई। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बाईकवरून हा प्रवास केल्याचं पाहायला मिळतंय। तर गाड्यांचा ताफा सोडून मुख्यमंत्र्यांनी बुलेटवर स्वार होत ते मंत्रालयात गाठलं। तर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यांचे अंगरक्षकही यावेळी बाईकवरून मंत्रालयापर्यंत पोहोचले।